नमस्कार, मी गौरी सारंग. आपण बघताय पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम विश्वसंचार. एका क्लिकवर जग जवळ आलंय, पण त्यात दडलेली रहस्य अजूनही थक्क करतायत. अशा काही बातम्या ज्या तुम्हाला विचार करायला लावतील आणि अशा काही घटना ज्या तुम्हाला थक्क करतील. विज्ञानाची नवी झेप आणि निसर्गाचे अनोखे रंग. विश्वातील अशाच वेचक, वेडक आणि निवडक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सज्ज व्हा. सुरू करूयात आमचं खास बातमीपत्र विश्वसंचार, जिथे जग तुमच्याशी थेट संवाद साधतं. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मधून एक अतिशय थक्क करणारी अशी बातमी समोर आली आहे. तंत्रज्ञान कोणत्या थराला जाऊ शकतं याचं हे जिवंत उदाहरण आज जगानं पाहिलंय. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी एका अशा पाहुण्यासोबत रेड कार्पेटवर एंट्री घेतली, ज्याची चर्चा आता संपूर्ण जगभरात होतीये. पाहूयात एक थक्क करणारी बातमी. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये एका अनोख्या पाहुण्यासोबत एंट्री केली आहे. हा पाहुणा आहे फिगर 03 नावाचा जगातील प्रगत ह्युमनॉइड रोबो. ग्लोबल कोलिशन समिट दरम्यान मेलानिया ट्रम्प चक्क या रोबोसोबत रेड कार्पेटवर चालताना दिसल्या. विशेष म्हणजे या रोबोनं चक्क 11 भाषांमध्ये पाहुण्यांचं स्वागत केलं. या दरम्यान मेलानिया ट्रम्प यांनी म्हटलंय की भविष्यात हे रोबो विद्यार्थ्यांच्या भावनेनुसार त्यांना गणित आणि इतिहास शिकवतील. सिलिकॉन व्हॅलीच्या फिगर AI कंपनीनं हा रोबो तयार केलाय. हेलिक्स AI इंजिनवर चालणाऱ्या या रोबोची किंमत सुमारे $25,000 म्हणजेच 21 लाख रुपये आहे. 45 देशांच्या प्रतिनिधींच्या समोर अमेरिकेनं आपले हे तंत्रज्ञान शक्ती प्रदर्शन जगाला दाखवून दिलंय. तंत्रज्ञान आणि मानवी शिक्षणाची ही नवी युती आता जगभरात चर्चेचा विषय ठरतेय. रत्नांच्या दुनियेत काही अशा गोष्टी असतात ज्या केवळ मौल्यवान नसून अद्वितीय असतात. सध्या अशाच एका गुलाबी हिऱ्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. हा केवळ एक हिरा नाहीये, तर सौंदर्याचा आणि श्रीमंतीचा एक नवा जागतिक विक्रम आहे. नेमका काय आहे हा विक्रम, बघूयात. रत्नांच्या दुनियेत एका दुर्मिळ गुलाबी हिऱ्यानं किमतीचा नवा इतिहास रचलाय. विलियमसन पिंक स्टार या हिऱ्याचा हाँगकाँगमध्ये झालेल्या लिलावात तब्बल 477 कोटी रुपयांना लिलाव झाला असून त्यानं प्रति कॅरेट किमतीचा जागतिक विक्रम मोडीत काढलाय. हा हिरा 11.15 कॅरेटचा असून कुशन कट आकारात पैलू पाडलेला आहे. याचा रंग फॅन्सी व्हिविड पिंक असून तो पूर्णपणे इंटरनली फ्लॉसेस म्हणजेच पारदर्शक आहे. सौथबी लिलाव संस्थेनं याचा लिलाव केला. सुरुवातीला 180 ते 200 कोटींचा अंदाज असताना बोलीधारकांमधील चुरशीमुळे ही किंमत 477 कोटींच्या पार गेली आहे. 10 कॅरेट पेक्षा जास्त वजनाचे गडद गुलाबी हिरे निसर्गात मिळणं अत्यंत दुर्मिळ मानलं जातं. या लिलावानं प्रति कॅरेट $5 दशलक्ष टप्पा ओलांडून CTF पिंक स्टारचा जुना विक्रम मागे टाकलाय. रत्नप्रेमींसाठी ही बातमी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतेय. जगातील सर्वात सुंदर मुलगी म्हणून जिनं अवघ्या 6व्या वर्षी साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं, ती चिमुरडी आता मोठी झालीय. होय, आपण बोलतोय प्रसिद्ध फ्रेंच मॉडेल थिलेन ब्लॉन्डो बद्दल. 5 एप्रिल रोजी थिलेननं आपला 25वा वाढदिवस साजरा केला असून तिच्या सौंदर्याची चर्चा आता पुन्हा एकदा जगभर सुरू झालेली आहे. बघूयात. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षीच्या मुलीनं आपल्या सौंदर्यानं संपूर्ण जगाला वेड लावलं. ती फ्रेंच मॉडेल थिलेन ब्लॉन्डो आता 25 वर्षांची झाली आहे. 5 एप्रिल रोजी तिनं आपला वाढदिवस साजरा करत एका नव्या प्रवासाची झलक दाखवली. थिलेननं वयाच्या 4थ्या वर्षी रॅम्पवर पाऊल ठेवलं आणि 2006 मध्ये योग मासिकानं तिला जगातील सर्वात सुंदर मुलगी म्हणून घोषित केलं. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलंच नाही. लोरियल, वर्साचे आणि डॉल्से अँड गॅबाना सारख्या बड्या कंपन्यांचा ती चेहरा बनली. तिनं प्रसिद्ध अभिनेत्री झेंडाया सोबत काम केलं असून 2015 मध्ये अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलंय. ग्लॅमरच्या झगमगाटामागे थिलेननं मोठी शारीरिक संघर्षही सोसलाय. 2021 मध्ये तिला ओव्हेरियन सिस्टमुळे अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. आज थिलेन आपल्या होणाऱ्या पतीसोबत आणि कुटुंबियांसोबत आनंदी आहे. एका छोट्या मुलीपासून ते ग्लोबल आयकॉन पर्यंतचा तिचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आपण नद्यांना जीवनवाहिनी मानतो, पण जगात असेही काही देश आहेत जिथे एकही नैसर्गिक नदी वाहत नाही. असं असलं तरी हे देश तहानलेले नाहीयेत आणि प्रगतीमध्ये सुद्धा पुढे आहेत. चक्क वाळवंटात आणि चिमुकल्या बेटांवर वसलेले हे देश पाणी नेमके कुठून आणतात, जाणून घेऊयात. नदीला आपण संस्कृतीची जीवनवाहिनी मानतो, पण तुम्हाला माहित आहे का, जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत
जिथे एकही नैसर्गिक नदी वाहत नाही. हो, हे खरंय. सौदी अरेबिया, लिबिया, कुवेत आणि युएई यासारख्या वाळवंटी देशांमध्ये नद्यांचा अभाव आहे. इतकंच नाही तर व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको यांसारखे देश इतके लहान आहेत की तिथे नदीसाठी जागाच नाहीये. मग हे देश तहान कशी भागवतात? सौदी अरेबिया समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या डेसिलिनेशन तंत्रज्ञानाचा वापर करतो. लिबिया जमिनीखाली प्रचंड मोठ्या जलसाठ्यांवर अवलंबून आहे. तर इतर देश अत्याधुनिक तंत्रज्ञान, पावसाच्या पाण्याची साठवण आणि पाण्याचं पुनर्चक्रण या जोरावर आपली गरज पूर्ण करतोय. नद्या नसूनही प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर हे देश आज जगासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत. जग रोज नव्यानं बदलतंय आणि वेगानं पुढे जातंय. हीच गती आणि हीच प्रगती घेऊन विश्वसंचारच्या पुढच्या भागात आम्ही तुम्हाला पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.